राज्यातील सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने सुनावणी घेण्याची ठाकरेंच्या पक्षाची मागणी। निवडणूक चिन्हावरही दुपारनंतर सुनावणी। शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक आयोगात आज प्रत्यक्ष सुनावणी। ठाकरे आणि शिंदे पक्षाकडून 20 लाखांहून अधिक कागदपत्र सादर। राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईत महत्त्वाची बैठक। अजित पवार, भुजबळ, जयंत पाटलांसह प्रमुख नेते राहणार हजर। आगामी विधान परिषद निवडणुकीसंदर्भात होणार चर्चा। पुण्यातील सीबीएसई शाळा बनावट एनओसी प्रकरणी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। 3 सीबीएसई शाळा आणि अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। टोमॅटोचे दर पडल्याने शेतकरी सापडला अडचणीत। उत्पादन खर्चही निघत नसल्याने बळीराजा झाला हवाल। विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात थंडीची लाट। गोंदियात तापमानाचा पारा 7 अंश सेल्सिअसवर। पुढील काही दिवस तापमानात घट राहण्याचा अंदाज। मॉस्कोहून गोव्याला जाणाऱ्या चार्टर्ड विमानात बॉम्बची अफवा असल्याचं निष्पन्न। विमानाची करण्यात आली कसून तपासणी। गडचिरोलीत 10 पेक्षा जास्त जणांचा बळी घेणाऱ्या T6 वाघिणीचा शोध सुरू। वाघिणीला पकडण्यासाठी शूटरसह 100 जणांचं पथक तैनात। आणि पुण्यात आजपासून 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा रंगणार। पालकमंत्री चंद्रकांत पाटलांसह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राहणार उपस्थित।